आणि याच्यात असं पीठ काढून आणि तो चोथा निपुण घ्यायचा. जवळजवळ 5 किलो चोथा त्याच्यामध्ये जिरून ते 12 लिटर पाणीचं 8-7-8 लिटर 7.5-8 लिटर पाणी येईल आणि ते पंपात 1 लिटर टाकायचं आहे. आणि सरांनी सांगितलं ना तशी पद्धत 100 लिटर पाणी टाकलं असेल ते 100 लिटर असेल ते जसं तसं फवारायचं. सर 12 लिटरचं पाणी कमी कसं होईल? मग तो चोथा आहे ना, हा चोथा जो आहे ना 20पर्यंत 5 किलो समजून भरून घ्या ना. हां पाणी ओढतं ते फुल भरून म्हणजे पाणी ओढून घेतं सोप करतं एकदम एकदम कमी होतं 25 म्हणजे 7 लिटर करतात ना व्हिडिओ. फुगत ते आणि दुसरी पद्धत तुम्ही व्हिडिओ करता ना? दुसरी पद्धत सरांनी सांगितली अजून सांगता त्यांना 100 लिटरची सोपी ती परत रिव्हिजन करून तुम्ही विचारा म्हणजे आमचं समजेल. ग्रुप चांगला आहे. पहिली पद्धत सांगा. सांगा नाही तुमची शंका विचारा. तुम्ही शंका विचारा ना. चला पद्धत सांगू द्या. जाऊ दिवसातून 2 वेळा ढवळायचं. नाही ते बायोडायनिक प्रिपरेशनला आहे. आपण बायोडायनिक प्रिपरेशन हे बिलकुल घड्याळच्या काटा आणि ग्रहांच्या टाईमनुसार आहे. याला काही प्रॉब्लेम नाही. दुपारी भिजा केव्हा फवारा केव्हा ढवळा. 200 ड्रमला 100 लिटर पाणी त्याच्यामध्ये 5 किलो लिंबोळी त्याची पावडर नाही ह्याला पण सर टाकून ठेवायला पाहिजे का? नाही काही गरज नाही. ते महिनाभर असतं ना. महिनाभर असतं ना त्यामुळे ते पावडर तयार केली. माशा बरं तुमच्या माहितीसाठी अजून काय अर्क काढलेली का तशी? नाही अर्क काढलेली पावडर नाही वापरायची कारण ॲड्रिएक्टिंग कमी होते. सर चुकीचं सांगतो. तर अर्क आणि कंपनीचं घेतली अर्ध काढलेली ती स्वस्त भेटते. आता 30 रुपये किलो पावडर पडतंय बोलत की जाणार 2 दिवसांवरती 17-18 किलो चालू आहे. कारण ते तेल काढून ती कंपनी तेल विकते ते स्वतः तो खत म्हणून वापरायला पाहिजे. पण अर्क निमुळी अर्क जर बनवत असेल तर पावडर आपलं शुद्ध पाहिजे निमुळ्याचं. ओरिजिनल निंबळ पाहिजे. ॲड्रिएक्टिव्ह पाहिजे आपल्याला म्हणून आपण तोच तर महत्वाचा घटक आहे. फायदे विचारा तुम्हाला. फवाराची पद्धती सांगितलं आणि फायदे विचारा सांगा त्या. तुम्ही विचारा फायदे सांगा तुम्ही काय कशासाठी वापरायचे? किडींची प्रतिकार शक्ती कमी होते. नपुसकता वाढते. मित्र किडींचं संवर्धन. आम्ही काय सांगितलं मग? जो कडू पानं आहे ना त्याच्यामुळे भूक म्हणतात. अंड्यांचे प्रमाण कमी होते. मॅडमचा प्रश्न आहे घ्या. काय असतं ते कुरुपानात? घटक कोणता असतो? बोललो ना ते बोललो ना बोललो ना. तुमचं लक्ष नाही याचं ते वाचतात आणि पटकन विचारायला येतात. तोपर्यंत स्टेशन सुटतं. अजून काय प्रश्न आहेत? हा नाही थांबा. विचार करता विचार अजून काय विचारतो विचार. ते लोक आमका बोललो होतं. फोटो घ्यायचा. फोटो आहेत मॅडम. ग्रुप फोटो घ्यायचा. त्यांना बघा त्यांनी प्रत्येकला क्लॅप त्यांनी